नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. अकबर इलाहाबादीच्या ओळी देशातल्या शेतकऱ्यालाही आठवत असतील. त्याचं कारण बघा. गेल्या काही वर्षांमध्ये देशातल्या बड्या 53 उद्योग समूहांची किंवा उद्योगपतींची 78 लाख कोटींची कर्ज राईट ऑफ करण्यात आली. या क्षणाला आरबीआयच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अजून 7 लाख कोटीचा एनपीए आहे. म्हणजे ती कर्ज कधी आणि कशी वसूल होतील याची माहिती नाहीये. आता त्या उलट बघूयात. काल देशाचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर जे आहेत ते असं म्हणाले की उद्योगपतींवर वसुलीसाठी दबाव आणणं फारसं बरं नाही. त्यांना कर्ज बुडवे म्हणून प्रोजेक्ट करणं योग्य होणार नाही. आणि मग अवघ्या काही तासात एसबीआयच्या चेअरमन म्हणाल्या की देशाची आर्थिक शिस्त बिघडवायची नसेल तर शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी देणं योग्य नाही. आता मुद्दा असा आहे की हजारो कोटींची कर्ज बुडवणाऱ्यांना इतकी सहानुभूती, तीही सरकारनं सगळ्या सोयीसुविधा, विमा आणि इतर धोक्याची काळजी घेतल्यानंतरही. आणि दुसरीकडे जो शेतकरी उद्या हातात काय मिळणार आहे याची खात्री नसताना मातीत पैसा घालतो, घाम कालवतो, कष्ट करतो, त्याच्याबद्दल इतकी अनास्था का? त्यामुळे आजचा प्रश्न आहे की बड्या धेंडांना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही? आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते पाशा पटेल, आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आहेत, संजय पानसे आहेत, कृषी अर्थतज्ञ आहेत, राजेंद्र जाधव आहेत आपल्यासोबत, की जे रॉयटर्सला कामही करतात आणि कृषी अर्थतज्ञ आहेत. सुरुवातीला पाशा पटेलजी आणि राजू शेट्टी आहेत दिल्लीहून, नवी दिल्लीहून राजू शेट्टी आहेत आपल्यासोबत. राजू शेट्टीजी, तुम्ही नेमक्या आता स्थिती कळत नाहीये, तुमच्यापासून सुरुवात मुद्दाम करतोय की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही आहात, ही स्थिती सध्या कन्फ्युज्ड आहे. त्याच्यामुळं सरकारचा हा स्टँड का आहे की कर्जमाफी बड्या धेंडांना मिळते, तिकडे उद्योगपतींना मिळते, शेतकऱ्याला का मिळत नाहीये? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी कुठं आहे याला काय फारसं महत्व नाही. अच्छा. पण मी एक सांगतो, मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा आहे आणि यापूर्वी होतो, आताही आहे. शेतकऱ्यांचं कर्ज संपलं पाहिजे. माफी म्हणणार नाही मी, कारण माफी गुन्हेगाराला दिली जाते, शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की मुठभर उद्योगपतींनी आतापर्यंत देशातला किती लाखाची कर्ज बुडवली, कसा चुना लावला. विजय मल्ल्यासारखी माणसं देश सोडून पळून गेली. पण माझा शेतकरी मात्र देश सोडून जात नाही. प्रसंग पडला तर जग सोडून जातो, परंतु तो देश सोडून जात नाही. इमानदारीनं तो शेती करतो, परंतु नैसर्गिक आपत्ती त्याच्या हातामध्ये नाही. शेतीचं उत्पादन घेत असताना आवश्यक असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या पूर्वीचं सरकार असून दे किंवा आत्ताचं सरकार असून दे, सरकारी यंत्रणेकडून त्याला फारसं सहकार्य मिळालं नाही किंवा त्या सुविधा त्याला. हा तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे. माझा प्रश्न खूप स्पेसिफिक आहे की या सगळ्या उद्योगपतींना कर्जमाफी देताना, लोन राईट ऑफ करताना क्षणाचाही विलंब लागत नाही. एवढा गदारोळ गेले 8 दिवस चालू आहे. तिकडे युपीतल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन भाजप सरकार एकीकडे देतं आणि एकीकडे याच राज्यात दुसरीकडे भाजपचं सरकार आहे. तिथे इतका गदारोळ चालू आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की कर्जमुक्ती देऊन काय शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची हमी घ्याल का? हे काय आहे नेमकं? नाही, खरं तर कर्ज माफी हा काही शेवटचा उपाय नाही किंवा कर्ज संपल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न संपतील असं मी म्हणणार नाही. परंतु आज शेतकरी एखाद्या अतिवस्थ रुग्णासारखी अवस्था त्याची झालेली आहे आणि अशा वेळी त्याला कर्जमाफ संपवणं म्हणजे त्याला सलाईन लावण्यातला प्रकार आहे. त्याला पहिल्यांदा सलाईन लावून पेशंट सेटअप होऊन दे आणि मग त्याच्यावर पुढचे उपचार करता येईल. मग त्याला पायाभूत सुविधा, बाजारपेठ व्यवस्था, तंत्रज्ञानाचं सहाय्य आणि शेतीमालाच्या संदर्भातलं स्थिर धोरण, या गोष्टीची जोड द्यावी लागेल, तरच शेतकरी आता शेती व्यवसायामध्ये स्थिरस्थार होऊ शकतो. माझा प्रश्न परत एकदा मी तुम्हाला रिपीट विचारतोय की इथं दुटप्पी भूमिका का घेतली जाते? का होत नाहीये कर्जमुक्तीचा निर्णय? शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच अशी दुटप्पी भूमिका घेतात. यापूर्वी 2007 साला ज्यावेळी मनमोहन सिंग सरकारनं शेतकऱ्यांचं कर्जमाफी जाहीर केली, त्याच्या आधी 15 दिवस पवार साहेब म्हणत होते की किती वेळा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि कर्ज माफ केल्यानंतर प्रश्न सुटणार आहे काय, आणि नंतर त्यांनीच लगेच समर्थन करायला सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा आजपर्यंत सगळ्यांनीच केलेली आहे, परंतु आता जरा जास्तच व्हायला लागलेली आहे आणि हे काय फारसं बरोबर आहे असं मला वाटत नाही. शेतकऱ्याचा अधिकार आहे, कारण त्याच्यावर हे लादलेलं कर्ज आहे, अनैतिक दृष्ट्या त्याच्यावर हे थोपलेलं कर्ज आहे आणि त्यामुळे त्यातून बाहेर काढायची जबाबदारी ही राज्यकर्त्यांचीच आहे. शेवटचा प्रश्न मी जयंत पाटील जी येतो तुमच्याकडे. मुद्दा असा आहे की तुम्ही तिथे आहात, राज्यात गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही सत्तेत सदाभाऊ तिथं बसता, तुम्ही केंद्रात आहात, जरी तुमचे संबंध आता फारसे बरे राहिलेले नसले तरी सुद्धा, मग असं का होतं की तुम्ही ते सगळं करून घेऊ शकत नाही शेतकऱ्यांसाठी?
तुमचं ऐकत नाहीयेत. तुम्हाला काही तशा अर्थी भाजप स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांनी इतकी ताकद दिलेली आहे की लोकातून निवडून आलेला एकही आमचा आमदार नाही, आणि त्यामुळं आमची राजकीय ताकद किती आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु सातत्यानं पूर्वी आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी आमची भाषा तीच होती, आणि आज सरकारच्या बाजूला असलं तरी सुद्धा आमची भाषा तीच आहे. आमची भाषा कधीही बदलणार नाही आणि ती तशीच राहणार आहे. ठीक आहे. का दुटप्पी भूमिका आहे? एवढं काय म्हणजे शेतकऱ्यांच्या आतमध्ये थांबतील का? कर्जमुक्ती देऊन अशी काय हमी घ्याल का तुम्ही? अशा पद्धतीची वक्तव्य करण्याची वेळ काय येते? नाही, वेळ आता कर्ज माफ करायचं दुमत असायचं काही कारणच नाही. मुख्यमंत्री सुद्धा सांगतात की बाबा आपल्याला कर्जमाफीला विरोध नाही. फक्त दोन गोष्टी तयार झालेल्या आहेत. एक तर सभागृहातले सगळे विरोधक एकत्र येऊन काय म्हणतात की शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत, कर्जामुळे होऊ लागले आहेत, म्हणून कर्ज माफ करायचं. एक गोष्ट. मुख्यमंत्री काय म्हणतात की शेतकऱ्याचं कर्ज माफ झाला पाहिजे, परंतु ती आत्महत्याला काही एकच गोष्ट नाही, तर ह्याला आणखीन काही गोष्टी आहेत. म्हणजे दोन्ही बाजूनं कर्जमाफी मान्य आहे, परंतु आता मुख्यमंत्री साहेब जे म्हणू लागलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा शेतकऱ्यांना समजा 80. पटेलजी, मुद्दा असा आहे की तुम्ही मला सांगा की एवढा गदारोळ का आहे? तुम्ही असं का म्हणत नाहीत की हो आम्हाला कर्जमुक्ती करायची, आपण जाऊयात नरेंद्र मोदींकडे, सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन आपण तिथं मागणी करूयात? हा गदारोळ का चालू आहे की तुम्ही बँका वाचवण्यासाठी तुम्हाला कर्जमाफी हवी आहे, शेतकरी आत्महत्या करणार याची हमी घ्याल का? हे नेमकं काय आहे? ही वक्तव्य काय सुचवतात तुमची? नाही, हे कसं आहे माहितीये का, मुख्यमंत्री आज रेकॉर्डवर बोलले ना ह्या सगळ्या बोलले मुख्यमंत्री भावनेच्या भरामध्ये एक असं मी तर काही समोर नव्हतो, परंतु मी जे काही ऐक्यू जे आहे ते म्हणले आता तुमचं सगळ्यांचा विषय फक्त कर्ज माफच आहे असं जर असेल तर मग मला एक गॅरंटी देत आहे का कदाचित त्या विषयाचं गांभीर्य लोकांना कळावं, त्याची व्याप्ती लोकांना कळावी सगळ्यांना, म्हणून कदाचित मुख्यमंत्री म्हणले असतील की हा चला मी माफ करतो. परंतु माफ केल्या आत्महत्या थांबणार आहेत का? तर शेतकऱ्याच्या आत्महत्येचा संबंध एक जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे कर्जमाफी, परंतु त्याचं शेतीमालाचं भाव आहे, त्याच्यानंतर त्याचं विमा आहे, मार्केट आहे, प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर आपण जे त्याला जे कर्ज देतो कर्ज मर्यादा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध आहे त्याच्याशी. म्हणून एक गोष्ट सोडून आता काही जमणार नाही, तर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी जे आता जे काही ती दोन वक्तव्य टाळायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कुठले? की आत्महत्या थांबणार आहेत का याची हमी घ्याल का? आणि ज्या पद्धतीने एकाच गोष्टीवर सगळं सभागृह अग्रेसिव्ह झालेलं आहे त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्री असं बोलले असतील असं मला वाटतंय. ठीक आहे, ठीक आहे. जयंत पाटीलजी, बोला. मुद्दा असा आहे की इतकं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतका मोठा गदारोळ चालू आहे, विरोध सत्ताधारी म्हणतात की आम्ही कर्जमाफीच्या बाजूचीच आहोत, मात्र आता कर्जमाफी देणं हा एकमेव उपाय नाहीये. असं आहे, एक सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा खासदार राजू शेट्टी यांनी मांडला की पवार साहेब म्हणत होते की हे परवडणार आहे का वगैरे. हे सपशेल खोटं आहे. उलट अकोल्याला पहिल्यांदा कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात पवार साहेब म्हटले की या देशातल्या शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर कर्जमाफी द्यावी लागेल, आणि त्यांनी तो इनिशिएट केला आणि मग केंद्र सरकार मनमोहन सिंग सरकारने ते मान्य केलं आणि कर्जमाफी झाली 71,000 कोटी रुपयाची. त्यानंतर या देशात पडीक असणारी जमीन देखील पिकाखाली आली आणि फार मोठं परिवर्तन देशातल्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांचं झालं. आज आता पुन्हा आम्ही कर्जमाफी मागतोय की यासाठी मागतोय की 3-4 वर्ष शेतकरी नागवला गेलेला आहे, शेतीमालाला योग्य दर मिळत नाही, आधारभूत किमतीपेक्षा तूर डाळ आणि अन्य गोष्टी खाली गेलेल्या आहेत, आणि म्हणून यावेळी जरा बरा पाऊस झाला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नोटबंदी नंतर शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागलं. त्यानंतर ज्यांचा बाजारात पीक आलं त्यात फार मोठी म्हणजे कवडी मोलाने त्यांना पीक विकावं लागलं. दुसऱ्या बाजूने आज त्याच्या आधी 3 वर्ष 4 वर्ष सतत दुष्काळ, आणि म्हणून कर्जमाफी गरजेची आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात असं म्हणणं की गॅरंटी घेणार का, सभागृहात मी एकदा अशाच पद्धतीची चर्चा झाल्यावर मलाही हा प्रश्न विचारण्यात आला, ठीक आहे कर्जमाफी देतो एका मंत्री महोदयांनी, तुम्ही हमी घेणार आहे का? त्यावेळी पुन्हा मी उभं राहून सांगितलं की हो आम्ही घेतो म्हणून. शेवटी असं आहे
की शेतकऱ्यांच्या प्रती या सरकारचा दृष्टिकोन हा जरासा तिरका आहे. सर, स्पष्टपणाने, जयंत पाटील सर, मुद्दा असा आहे की सरकार कुठलेही शेतकऱ्यांना असो, मदत करण्याची जयंत या पाटील सर, सरकार- ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या, माझं पूर्ण होऊ द्या ना. माझं ऐका तरी. नाही, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून मी तुम्हाला जास्त प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्या वेळेचा पूर्ण उपयोग करून घेऊ इच्छितो मी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही हा प्रश्न विचारला की मुख्यमंत्र्यांनी असे उद्गार काढलेले योग्य आहेत का. सपशेल चुकीचं आहे. शेतकरी हा या देशातला आणि राज्यातला तळागाळात कष्ट करणारा आमचा माणूस आहे आणि त्याच्या कष्टाबद्दल अशा स्वरूपाचे उद्गार काढणं की आम्ही कर्जमाफी देतो, तुम्ही आत्महत्या थांबणार आहेत का, त्याची गॅरंटी घेणार आहे का, हे जरा थोडं उत्तम प्रवृत्तीचं स्टेटमेंट आहे असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही आता या सगळ्या व्यवस्थेवरती बोलत आहात, पण ही व्यवस्था कोणी निर्माण केली जयंत पाटील साहेब? कारण असं आहे की ही 2.5 वर्षांआधीची 5 वर्ष सोडली भाजपच्या आणि शिवसेनेच्या सरकारची, तर गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या राज्यावरती आणि देशातल्या केंद्रावरती राज्य केलेलं आहे. तर ही परिस्थिती शेतकऱ्यावरती हमीभाव न मिळणं, तुरीला हमीभाव न मिळणं, सोयाबीनला हमीभाव न मिळणं, त्याची पिळवणूक होणं बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची, तर ही व्यवस्था निर्माण कोणी केली? याला जबाबदार कोण आहे? असं आहे की आपल्या लोकशाही असणाऱ्या लोकशाही प्रधान देशामध्ये या देशातल्या सर्व राज्यात वेगवेगळे पक्ष सत्तेवर आलेले आहेत. शिवसेना भाजपचं युतीचं सरकार दिल्लीमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे व्यवस्था कोणी निर्माण केली हा तुमचा प्रश्न जो आहे, या व्यवस्थेला सगळे जबाबदार आहेत आणि आजची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत आमचं सरकार होतं त्यावेळी त्या शेतकऱ्याला मदत करण्याची तीव्रतेनं भावना होती. आज राजू शेट्टी जे मागतायत तसंच यापूर्वीच्या सर्व सरकारने अशी कर्जमाफी देण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही जरी हसत असला तरी ही कर्जमाफीची ही आजची जी व्यवस्था आहे त्या आधारभूत किमतीची व्यवस्था आमच्या सरकारनं, तुम्ही जे 50 वर्ष आमच्या गळ्यात घालताय ते आधारभूत किमतीची कन्सेप्ट आमच्या सरकारने आणली. हो, पण ती आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळत नाहीये. आजही तुरीला आधारभूत किमतीचा भाव मिळत नाहीये. आजही सोयाबीन तशाच पद्धतीनं शेतकऱ्याला जाऊन विकावं लागते कमी किमतीत भावाने. किती आंदोलनं केली विरोधकांनी? ऐका मिळत नाही आणि मिळण्यासाठी सरकारने काही यंत्रणा उभी करायची असते, खरेदी करायची असते. सरकारने बजेटमधून पैसे खर्च करून इंटरव्हीन करून मार्केट आधारभूत किमतीच्या खाली जाणार नाही हे बघायचं असतं आणि ते हे सरकार करत नाही. हीच तर सगळ्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे. ठीक आहे सर, ठीक आहे. राजेंद्र नेमकी अवस्था काय आहे आपल्याकडे? कारण असं आहे की प्रत्येक वेळेला कर्जमाफीचा मुद्दा आला की हे सरकार किंवा आधीचे सत्ताधारी आणि आत्ताचे सत्ताधारी यांच्या जुगलबंदी चालू होती की आम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, आणि शेतकऱ्याला मात्र आजचे दिन कोणाच्या सरकारमध्ये येत नाही. कर्जमाफीची वेळ काय येते हे विचार केला पाहिजे. आता उदाहरणार्थ तुरीचं घेतलं किंवा सोयाबीनचं, जेव्हा तुरीची पेरणी होत होती तेव्हा भाव होता 11,000 रुपये 12,000 रुपये आणि आता जेव्हा बाजार समितीमध्ये शेतकरी तूर घेऊन येतो तेव्हा दर आहे 4,500 4,600 रुपये दर आहे. आधारभूत किंमत आहे 5,050 रुपये. मग एवढे दर का पडले? दर पडण्याची कारणं काय आहेत? सरकारनं निर्यातीवरती बंधन घातले, निर्यात बंद आहे, इम्पोर्ट ड्युटी काढून टाकलेली आहे, 1 रुपया न देता इम्पोर्ट करता येतो आणि स्टॉक लिमिट लावले आहेत. त्यातले काही निर्णय हे राज्य सरकारला घेता येतात, काही केंद्र सरकारला येतात. तुरीचं उत्पादन वाढणार हे सर्वांना माहित होतं. बरोबर. इव्हन केंद्र सरकारनं 22 सप्टेंबर 2016 रोजी सांगितलं होतं की तुरीचं उत्पादन वाढणार. बरोबर. 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं केंद्र सरकारने. मग 6 महिन्यामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारने तूर विकत घ्यायची शेतकऱ्यांना यासाठी काय व्यवस्था निर्माण केली? तुम्हाला माहित होतं तुरीचं उत्पादन 65% वाढणार आहे, 65% उत्पादन वाढणार आहे, तर मग तुम्ही व्यवस्था निर्माण काय केली? तांदूळ किंवा गव्हाचं जर आपण उदाहरण घेतलं तर दरवर्षी साधारणतः 500 लाख टन पुन्हा एकदा सांगतो 500 लाख टन गहू आणि तांदळाची केंद्र सरकार खरेदी करत असतं. मग तुरीची 10-20 लाख टन खरेदी करणं फार अवघड गोष्ट नाहीये. यासाठी काहीच व्यवस्था नाही केलेली. राज्य सरकार, महाराष्ट्र हा तुरीचा सर्वाधिक उत्पादन करणारा राज्य आहे. अजून राज्य सरकारने तुरीची निर्यात सुरू करावी यासाठी केंद्राला एका ओळीचं पत्र पण लिहिलं नाहीये. आयातीवरती 20%, 30% इम्पोर्ट ड्युटी लावावी यासाठी पण एक पत्र लिहिलं नाही. आणि जे स्टॉक लिमिट असतं हे राज्य सरकारला उठवता येतं. याच्यापूर्वी दर वाढत असताना पण गिरीश बापटांनी 2015 मध्ये उठवलं होतं आणि त्या निर्णयासाठी एक नव्या पैशाची गरज नाही तो निर्णय घेण्यासाठी. तो निर्णय अजून घेत नाही. म्हणजे जे निर्णय त्यामध्ये पैसे तुम्हाला खर्च करायचे नाही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला, ते निर्णय ते सरकार घेत नाहीये आणि ह्या सर्वांना शेतकऱ्यांना याच्यामध्ये गुंतवतंय कर्जमाफीमध्ये. आता खरीपातले पिकं शेतकऱ्यांनी काढलेले ते विकतात, ते केवढे मोल दराने विकणार आणि
त्यानंतर तुम्ही 4 महिन्यानंतर कुठला तरी निर्णय घेणार, पण तोपर्यंत तो माल असेल, तो शेतकऱ्यांचा माल हा व्यापाऱ्याकडे गेलेला असेल, त्याचा असेल फायदा व्यापाऱ्याला होईल साहजिक. आणि तोपर्यंत कर्ज आणखी वाढलेलं कर्ज असेल. आणखी वाढले. बरं, पाशा हे असे निर्णय तर घ्यायला पाहिजेत ना. हे किमान घेतले जाऊ शकणारे एका ओळीचे काही निर्णय आहेत ते तुम्ही का नाही घेतले शेतकऱ्यांसाठी? आणि आता तुरीच्या स्टॉक लिमिटच्या संदर्भामध्ये जाधव साहेबांनी जे सांगितलं ते आता राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला आहे. 3 महिन्यासाठी का होईना स्टॉक लिमिट उठवलेली आहे. आणि सोयाबीनचं सुद्धा याच पद्धतीनं सोयाबीनवर सुद्धा लातूर मधल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी, मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना, मी तुम्हाला आता SMS सुद्धा दाखवू शकतो, मी मुख्यमंत्री महोदयांना केलेला की सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा असाच प्रश्न तयार झालेला होता. ते म्हणजे जर सोयाबीनची स्टॉक लिमिट जर उठली तर क्विंटलला 200 रुपये भाव वाढतील असं त्यावेळेस सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी म्हणजे व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं. आम्ही मुख्यमंत्र्याला सांगितलं आणि त्या पद्धतीनं सोयाबीनची स्टॉक लिमिट उठली. फक्त एक सेकंद, मी फक्त जयंत पाटील साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो की जयंत पाटील साहेब जे सांगतात की जयंत पाटील साहेब, आमच्या शरीरावर कुठलं अवयव नाही जिथं तुमच्या सरकारची आम्ही काठी खाल्ली नाही. 40 वर्ष रस्त्यावर मरमर करावी लागली. जर समजा त्या काळामध्ये आम्ही जे बोलत होतो आणि ज्याच्यासाठी मार खात होतो, जेलमध्ये जात होतो, त्यावेळेस जर जयंत पाटील साहेबांच्या सरकारने जर समजा ऐकलं असतं तर शेतकऱ्यावर आत्महत्या करायची वेळ तर आलीच नसती. आणि ज्या पद्धतीनं लोकांनी ह्यांना नकारलंय तसंही झालं नसतं. दोन्ही गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. म्हणून मी काय म्हणतो, तुमचं सरकार आता राजू शेट्टीनं जे परवा दिवशी मंत्रालयासमोर आंदोलन केलं म्हणून तुमच्या सरकारने पण त्यांना पोलीस आणून बोलवून तुरुंगात घातलं, त्यांच्यावर पण ती वेळ येऊ देऊ नका ना. कशाला ऐकून घ्या. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं गरजेचं आम्ही करणार. कसं नाही, आता अभ्यास सुरू झाला तर 1 मिनिटात तर होणार नाही. पटेल साहेब, मी तुम्हाला संजय पानसे शेजारी ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकतील. संजय पानसेजी, अशी अवस्था शेतकऱ्याची राहील तर उत्पादन दुप्पट होईल का हो? नाही, सर्वात प्रथम हा जो प्रश्न आता सांगितलाय हा एका वेगळ्या परिप्रेक्षामध्ये ह्यांच्या राजकारण्यांच्या दृष्टिकोनातून न बघता सर्वसामान्यांना समजेल कोणाला श्रेय घ्यायचं, कर्जमाफी करायची का विरोधकांनी करायची का आम्ही आधी सांगितलं होतं त्यांनी आधी सांगितलं होतं, ह्यापेक्षा एक समजून घेऊया की मूळतः शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारे कधीही भावाच्या वाढीचा सरप्लस शिल्लक राहत नाहीये. आता हा शिल्लक राहत नाही हे स्पेसिफिक उदाहरण तूर डाळीचं जसं झालं तसं आतापर्यंतच इतक्या वर्षांमध्ये काय धोरण आहे साम्यवादी आणि समाजवादी किंवा कुठल्याही असतील ते की ग्राहकाला कमी दरामध्ये माल मिळावा हे क्लिअर धोरण आहे. म्हणजे शेतकऱ्याला नॅचरली त्याच्यापेक्षाही कमी मिळावा हे धोरणाचा भाग असल्यामुळे अशा रीतीने जेव्हा इम्पोर्ट्स केले जातात, जेव्हा भाव वाढतात तेव्हा, आणि जेव्हा आपल्याकडे जास्त माल होतो तेव्हा एक्सपोर्ट बॅन केले जातात. कांद्याच्या उदाहरण तर महाराष्ट्रातलं आउटस्टँडिंग आहे की कांद्याची बाजारपेठ आपण पाकिस्तानला दिली आणि हे सर्व सरकारांमध्ये इतके वर्ष होत होतं. म्हणून आपण कर्जमुक्तीच्या दिशेने जर मुख्यमंत्री जर हे शब्द वापरत असतील कर्जमाफीपेक्षा तर त्यांना ही समस्या समजली असं मी समजतो. जर कर्जमुक्तीकडे तर जात असतील की केवळ कर्जमाफीमध्ये मी अडकणार नाहीये, मी कर्जमुक्तीकडे जाणार आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याकडे सरप्लस मिळवण्यासाठी हे भाव कमी असण्याचं धोरण मी बदलणार आहे का, सरकारचं भावामध्ये हस्तक्षेप असण्याचं धोरण मी बदलणार आहे का, एपीएमसी मध्ये असणारी पिळवणूक जे शब्द वापरला, भावाची प्राइस डिस्कव्हरी मेकॅनिझम मी कुठलाही अडथळा न आणता होणार आहे का आणि टॅरिफ वॉल्स क्रिएट करणार आहे का. पण संजय पानसेजी, हे जेव्हा तयार होईल या परिस्थितीमध्ये टॅरिफ वॉल्स जेव्हा तयार होतील अशा रीतीने सरकारला जेव्हा प्रोटेक्शन मिळायची व्यवस्था होईल तेव्हा हे धोरण बदलेल आणि कर्जमुक्तीच्या दृष्टीने ते पाऊल असेल. राजेंद्र, टॅरिफ वॉर पानसाहेब म्हणतात की तयार करायचं, एक्झॅक्ट उलट होत आहे. सरकारनं तुरी पल्सेसवरचे इम्पोर्ट ड्युटी काढून टाकली. त्याच पद्धतीनं यावर्षी सर्वांना माहित होतं की सोयाबीनचं उत्पादन चांगलं आहे. मागच्या वर्षी 70 लाख होतं, यावर्षी 110 लाख टन आहे. तर सोयाबीनचं पीक साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकरी काढतात. ते पीक काढण्या अगोदरच सरकारनं खाद्यतेलावरची इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकली आणि सोयाबीनचे दर पाडले. जे दर 4200 होते ते सप्टेंबर महिन्यामध्ये 3000 पर्यंत आले आणि नंतर इम्पोर्ट ड्युटी काढण्यात 2600 रुपयापर्यंत आले. आणि हे सरकार नेहमी सांगत असतं की चीनने केलेला विकास, पाकिस्तान, आपण नेहमी पाकिस्तानची बरोबरी करतो. तर चीनमध्ये पण कुठल्याही गोष्टी, उदाहरणार्थ साखरेचं घेऊ, साखरेवरती चीनमध्ये 50% इम्पोर्ट ड्युटी आहे. का तर तिथला शेतकरी चीन कापूस आयात करतो, पण केव्हा करतो तो, जेव्हा तो आपल्या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतो, त्याला हमी भाव देतो, त्यानंतर तो विकत घेतो. आपल्या इथं उलट आहे. आणि भाजपचं सरकार आल्यापासून सातत्याने साखरेचं उदाहरण घेऊ, राजू शेट्टी नेहमी साखरेसाठी आणि ऊसासाठी भांडत असतात. मागच्या वर्षी सरकारनं
साखरेची निर्यात भारतातून होऊ नये यासाठी साखरेच्या निर्यातीवरती 20% टॅक्स लावला. म्हणजे 2015-16 मध्ये जेव्हा साखरेचे दर जागतिक बाजारात पडले होते तेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार साखर कारखान्यांच्या मागे लागलं होतं की तुम्ही साखर निर्यात करा कमी दराने. आणि आता जेव्हा दर वाढले 2016-17 मध्ये आता $600 पर्यंत दर केले. तेव्हा म्हणजे सगळी धोरणं जी आहेत ती शेतकरी विरोधी आहेत आणि मग अशी धोरणं राबवायची आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं 5 वर्षात. म्हणजे कसं करणार? जादूची छडी वगैरे आहे काय पाशा पटेलची? मला काय कळत नाही तुमच्याकडे. कदाचित आधी उत्पन्न निम्म करायचं नंतर दुप्पट करायचं असं कदाचित असेल. मी तुमच्याकडे येतो पाशा पटेल, याचंच उत्तर मला घ्यायचं पण छोटासा ब्रेक घेतला पाहिजे. आणि ब्रेकवर जाणं एक छोटीशी आकडेवारी 2014-15 मध्ये फार्मर सुसाईड जे आहे देशातल्या त्याच्यामध्ये जवळपास 42% वाढ झाली. महाराष्ट्र 1 नंबरला आहे. 3030 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 37% वाढ आहे. फक्त एकट्या मराठवाड्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 117 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जिथून पाशा पटेल येत आहेत आणि सध्या ते शेतकऱ्यांचे नव्हे तर भाजपचे नेते म्हणून आता डिफेंड करू पाहत आहेत. हरकत नाहीये, ह्या सगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत की या आत्महत्या कशा थांबतील, हमीभाव का मिळत नाही आणि शेतकऱ्याचं जे मूळ दुखणं आहे ते कधी बरं करणार, कर्जमाफीची मलमपट्टी किती दिवस चालणार. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. बड्या धेंड्यांना कर्जमाफी मिळते तर शेतकऱ्यांना का नाही हा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीची धोरणं राबवली जात आहेत गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे हे महत्वाचं आहे. राजू शेट्टीची मुद्दा असा आहे की बड्या उद्योगपतींना कुठलं प्रोजेक्ट पाहिजे असेल, कर्ज पाहिजे असेल तर नाव घेण्याची गरज नाहीये, पण अगदी एका मिनिटात काही कोटींची कर्ज तिथं मंजूर होतात. एखाद्या अध्यादेशानुसार तुम्ही जागा देता 600 कोटी. आता तुम्ही अशा सरकारमध्ये आहात किंवा तुम्ही अशा मित्रांसोबत आहात की जे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला इतका वेळ लावतायत आणि दुसरीकडे उद्योगपतींची लोन्स राईट ऑफ करायला त्यांना काहीच वेळ लागत नाहीये. म्हणजे 78 लाख कोटीची राईट ऑफ केली तर हे तुम्ही का आहात तिथे? मग इथं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला इथं तर मंत्रालयाबाहेरून उचलून नेलं पोलिसांनी. हेच मुद्दे मलाही खटकतात म्हणून वारंवार या विषयावर बोलतोय. मी स्वतः अर्थमंत्र्यांना जाऊन प्री बजेट डिस्कशनच्या वेळी मला त्यांनी बोलवलं होतं, त्यावेळी मी त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की तुम्ही बड्या उद्योगपतींची कर्ज राईट ऑफ करता, मग शेतकऱ्यांची कर्ज का संपवत नाही? तर त्यावेळी म्हटले राईट ऑफ करणे म्हणजे माफ करणे नाही. मी म्हटलं, त्यांना विचारलं की राईट ऑफ झालेली कर्ज वसूल किती झाली, त्याचं पर्सेंटेज काय, टक्केवारी काय, आणि खरं तर ती बुडल्यातच जमा असतात. मग आमच्या शेतकऱ्यांचे कर्ज राईट अप करा, नका माफ करू, मग राईट अप करा. परंतु या ठिकाणी एकच आहे की शेतकऱ्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, सरकार ही कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही आघाडीचा असो, शेतकऱ्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक कधीच नव्हता. म्हणजे गेल्या 15 वर्षापासून मी सातत्यानं वेगवेगळ्या सरकारांशी संघर्ष करतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. परंतु माझ्या असं लक्षात आलेलं आहे की सरकारमध्ये बसणारी मंडळी विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात, परंतु सत्तेमध्ये गेल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांना विसरतात आणि शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका घेतात. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आज शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाल्यानंतर त्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का असं मुख्यमंत्री विचारतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या मूठभर लोकांचं कर्ज राईट अप केली, त्यांचा धंदा तोट्यात जायचं थांबणार आहे का? ते पुन्हा एनपीए मध्ये जाणार नाहीत किंवा ते कर्ज पुन्हा बुडवणार, त्याची हमी कोण देणार आहे का? मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असं का? पण मुळामध्ये एका आधी सांगितलं गेलं की आमचं सरकार जर, मी त्याच्यामध्ये होतो की आमचं सरकार जर का निवडून आलं तर स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या 1.5पट आम्ही हमीभाव बांधून देऊ असं आम्ही सांगितलं. आणि आल्यानंतर आता म्हणत की आता ते काही शक्य नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आता दुप्पट उत्पन्न कसं होणार? 12,000 रुपयाची तूर झाली 4,000, 6,000चं सोयाबीन झालं 2,500. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याच्या ऐवजी त्याचे पैसे निम्म्यावर खाली आले. आणि तरी सुद्धा जर का आम्ही दुप्पट उत्पन्न करणार म्हटल्यानंतर कसं करणार? एकतर त्याचा उत्पादन खर्च कमी करायला पाहिजे, तो काही होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट, त्याला बाजारात जास्त किंमत मिळायला पाहिजे, ती काय वाढताना दिसत नाही, उलट ती कमी व्हायला लागलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जे काही शेती करण्यासाठी काढलेलं कर्ज आहे तो कसा काय परत देऊ शकणार? देऊ शकत नाही. आणि म्हणून तर आज मला असं वाटतं की शेतकरी हा शेतकऱ्याच्या डोक्यावर असलेलं कर्ज हे अनैतिक आहे, बेकायदेशीर आहे आणि ते संपवलंच पाहिजे. आणि नुसतं सरकारची जबाबदारी नाही, समाजाची सुद्धा आहे. कारण शेतकऱ्याने पिकवलेलं जे काय अन्नदान आहे ते सरकारनं किमती दाबून ठेवल्यामुळे आपण स्वस्तामध्ये खातो. म्हणजे मुद्दा लक्षात आलेला आहे. आणि तुमचे जुने सहकारी आहेत जे आता भाजपच्या बाजूने इथं बाजू मांडतात, पटेल साहेब तुमचा पण तितकाच अभ्यास आहे, हे सगळी वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे. कसं आता उत्पादन दुप्पट करणार तुम्ही सांगत होतात, आणि कसं शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला का वेळ का लागतो? जर तुम्ही उद्योगपतींना इतक्या सहजी तुम्ही जर लोन देता, त्यांना जागा देता, त्यांना सगळ्या वीज पाणी फुकटात देता, तर एवढं शेतकऱ्यासाठी तुम्हाला नाही करता येणार आहे?
त्यांनी आता सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं सगळे आमदार या विषयावर एकवटलेले आहेत शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, मला एक भीती आहे की ही जी भावना आहे सगळ्या लोकांची, हेच शेतकऱ्याच्या दृष्टीनं धोका होईल का काय? कसं काय? का तर जर समजा कर्जमाफी आज जर झाली या परिस्थितीमध्ये, तर पुन्हा 2 वर्षानंतर पुन्हा आणि कर्जमाफीचं आंदोलन हातात घ्यावंच लागणार आहे. का तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की 2 वर्षात अशी काही तुम्हाला व्यवस्था दिसत नाही? मी काय म्हणतो ऐकून घ्या की आता जे काही आहे याच पद्धतीनं जर या सिस्टीम प्रमाणे जर समजा आता कर्ज माफ केलं तर 2 वर्षानंतर पुन्हा आणि कर्जमाफी करावीच लागणार आहे. त्याच्यापेक्षा जर का समजा शेतकऱ्यांवर कर्जच होऊन म्हणजे कर्ज जरी झालं तर कर्ज फेडायचे पण त्याच्या खिशामध्ये आली पाहिजे अशी व्यवस्था जर उभी करायची असेल तर आता सध्या पावलं काय चालू आहेत? केंद्रात अभ्यास चालू आहे, राज्यात अभ्यास चालू आहे. ज्या पद्धतीने 80% आपल्या इकडे कोरडवाहू शेती आहे महाराष्ट्राच्या मला फक्त एक सेकंद द्या. मुद्दा असा आहे की तुम्ही हेतू अतिशय निर्मळ आहे, चांगला आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्याला कर्ज फेडण्याची ताकद येईल अशा पद्धतीचं उत्पन्न त्याला मिळालं पाहिजे. कसं मिळणार? 2 वर्षाच्या दुष्काळानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांनी पिकवलं, इतकं पिकवलं तर त्याला हमी भाव मिळत नाही. तुरीला हमी भाव नाही, सोयाबीनला हमी भाव नाही, कांदा तर 2.5 वर्ष झालं कांदा शेतकरी रडतो आहे. तिकडे टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले, डिमॉनिटायझेशन तर परिस्थिती अवघड आहे. मला एक गंमत कळत नाही की तुम्ही 2.5 वर्षात अशी कुठली जादूची कांडी फिरवणार आहात की 30,000 कोटीचं जे शेतकऱ्याचं कर्ज आहे महाराष्ट्रातलं ते शेतकरी फेडू शकेल? साहेब, रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रूप एका दिवसामध्ये काहीच होऊ शकत नाही. 2011-12 मध्ये त्यावेळेसच्या सरकारने 2 लाख क्विंटल तूर खरेदी केली होती, फक्त 2 लाख क्विंटल, आणि 2 लाख क्विंटलचे पैसे द्यायला लावले होते 9 महिने. या सरकारने आता किती म्हणजे 23, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अजून सुद्धा 314 कोटी रुपये तूर घेतलेल्या लोकांचे शिल्लक आहेत. हो बिलकुल, मध्ये सुट्ट्या आल्या म्हणून, नाही तर सुट्ट्या जर आल्या नसत्या ना तर बिलकुल 4 दिवसामध्ये पेमेंट चालू आहे. 3 महिने झाले साहेब. मी काय म्हणालो ऐकून घ्या, या मधल्या सुट्ट्या 556 कोटी रुपये शेतकऱ्यांना नेट वाटलेले आहेत. सुट्ट्या सुरू व्हायच्या या आठवड्याच्या आधी. ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणतो की थोड्या पद्धतीनं आता जसं समजा जलयुक्त शिवारमध्ये हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्याच्या सरकारला माहित नव्हतं का की गावातलं पाणी गावात अडवल्याशिवाय भूगर्भातल्या पाण्याची साठा वाढणार नाही. मला पाशापट्टीजी सांगा, मुद्दाम तुम्हाला हे विचारतो, पुन्हा विचारतो की ही जी व्यवस्था आहे, जी पानसे साहेबांनी सांगितली, जी राजेंद्रनी सांगितली की अशी व्यवस्था तुम्ही तयार करा की त्या शेतकऱ्याला पैसे मिळतील, अशी व्यवस्था जिथं जिथं आहे तिथं कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाची लोक आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्यांना सांभाळण्याचं किंवा या सगळ्यांवर कारवाई करण्याचं जी काही अधिकार आहे ते तुमच्याकडे आहेत, सरकारकडे. मग ते कारवाईचे अधिकार सरकार वापरून ही व्यवस्था पटकन किमान 2 वर्षात ती एपीएमसीची व्यवस्था तुम्हाला नाही करता, तिथे तुमच्यावरती व्यापाऱ्यांनी दबाव टाकला, तिथं नरेंद्र पाटील होते, शशिकांत शिंदे होते, त्यांनी तुम्हाला तिकडे माथडी आणि या सगळ्या विषयात अडचणी आणल्या. कसं करणार आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही डिफेंड करण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकता, पण तुम्ही वास्तवापासून दूर चालला. नाही, वास्तवापासून दूर चाललो नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की पहिलं तर शेतकऱ्याचा खर्च किती येतं कोण्या मालाचं हेच तर कळायला तयार नाही. आतापर्यंतच्या सगळ्या गेल्या 65 वर्षामध्ये 1965 पासून आजपर्यंत जर बघितलं तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा काढायचा ही पद्धतच नेमकी चुकीची होती. मी जेव्हा आमदार होतो तेव्हा 1000 किलोमीटर पायी चालून दबाव वाढवून आता केला आणि आता आमचं सरकार म्हणूनच तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे. मग मी काय म्हणालो ऐकून घ्या, माझं एक दुर्दैव आहे की समजा जर मी निवडून आलो असतो सभागृहामध्ये असतो तर मी तिथं बोललो तर असतो. मला लोकांनी निवडून बी दिली ना. लोकांना तर किती कळतंय की लोकांना शेतीच्या प्रश्नावर काय केलं. जसं आता राजू शेट्टीने आपले दुःख व्यक्त केले की त्यांच्या शेतकरी संघटनेचं एक बी माणूस लोकांनी निवडून दिलेलं नाही. जर समजा म्हणजे शेतकऱ्यासाठी रक्त सांडणारे लोक आहेत, जीव द्यायला तयार आहेत, त्यांना जर शेतकरी तुमच्याकडे जयंत पाटील जी मुद्दा असा आहे की आता सगळे म्हणतात की 2 वर्षामध्ये अशी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे की ज्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याच्या खिशात पैसे येतील. पण आपली व्यवस्था अशी सगळ्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली अशी आहे की मध्यम वर्गाला खुश ठेवायचं, कांद्याचे भाव वाढले की एक्सपोर्ट बंद करायचं. ही अशा व्यवस्थेनं आपला शेतकरी कसा सुधारेल? काय आहे की एकदा देशामध्ये आणि राज्यामध्ये ही नीती स्वीकारली गेली पाहिजे की शेतकऱ्यांच्या मालाला निर्यात करताना कधी बंदी घालू नये. ज्यावेळी त्याला योग्य वाटेल त्यावेळी निर्यात केली पाहिजे. पण ह्या देशातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला शेतीमालाचे दर वाढले की महागाई वाढते अशी भीती मनात भरलेली आहे. आणि या देशात सिमेंट, स्टील आणि अन्य गोष्टी ज्या उद्योगाला लागतात त्याचे दर वाढले तर महागाई वाढत नाही. पेट्रोल डिझेलने महागाई वाढत नाही असं यांचं मत आहे. पण शेतीमालाचे दर वाढले की महागाई वाढते असं समजणारा
पक्ष आज देशात सत्तेवर जर असेल आणि त्यांचे विचार जर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कायम कमी इन्फ्लेशनच्या करणं बास्केटमध्ये म्हणजेच 62% आहे. भाववाढ आणि इन्फ्लेशन समजण्याचा वाढणार काय नाही प्रश्न? अशी मानसिकता आहे आणि त्यामुळे सगळे प्रश्न तयार होत आहेत असं माझं मत आहे. ठीक आहे. मला अजून एक छोटासा प्रश्न जयंत पाटीलजी तुम्हाला विचारायचा आहे. मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न मी मुद्दाम तुम्हाला विचारतोय. महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आता तुम्हाला बघतायत आणि ऐकतायत. ही सगळी व्यवस्था आपल्या आतापर्यंतच्या, मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही, पण सगळ्या नेत्यांनी तयार केलेली आहे. कुठल्याही व्यवस्थेत जा, शेतकऱ्याशी संबंधित जी व्यवस्था, एपीएमसी असेल, बाजार समिती, मार्केट असेल, कुठे व्यापाऱ्याकडे जायचं असेल, इथं मंत्रालयात आलं तर तिथं असेल, किंवा या सगळ्या व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांची लोक आहेत आणि ती सगळ्या पक्षांची आहेत. ही सगळी व्यवस्था बरबडून टाकायला आपली सगळी राजकीय व्यवस्था जबाबदार असं तुम्हाला नाही वाटत? असं आहे की तुम्हाला आजचा दिवस दिसतोय, 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी ज्यावेळी या देशात कम्युनिकेशन अत्यंत कमी होतं त्यावेळी या देशातल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल कुठं विकायचा त्याला काहीतरी संरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतनं या सगळ्या व्यवस्था तयार झालेल्या आहेत. आज इंटरनेट आहे, स्काईप आहे, सगळ्या व्यवस्था सुरू झाल्या म्हणून या सगळ्या गोष्टी आज आपल्याला निरुपयोगी वाटत आहेत. त्यामुळे नवी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे का? तर आवश्यकता आहे. ठीक आहे. पण जयंत पाटील साहेब, या देशातल्या व्यापाऱ्यासाठी, या देशातल्या उद्योगपतीसाठी ती व्यवस्था त्या त्यावेळेला निर्माण झाली. त्या त्यावेळेला त्यांची कर्ज माफ होतात, त्या त्यावेळेला त्यांना जमीन मिळते, त्या त्यावेळेला त्यांना वीज मोफत मिळते. या देशातल्या शेतकऱ्याबद्दल असं का होत नाही असं तुम्हाला वाटतं? त्याचं सगळ्यात प्रमुख कारण की राज्यकर्त्यांनाच सेन्सिटिव्हिटी ठेवली पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत. राज्यकर्त्यांनी मोठमोठ्या उद्योगपतींना कर्ज माफ करायची आणि शेतकऱ्यांना कर्ज माफ करायची नाहीत. ही नीती या देशातली आणि राज्यातली बदलली पाहिजे आणि आमची हीच मागणी आहे की कर्ज माफ शेतकऱ्याचा आधी करा. आता केंद्राकडे जावा, पंतप्रधानांना भेटा, या गप्पा मारणं म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्यातला एक प्रकार आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारने एकत्रित येऊन करावं असं आम्ही कधी म्हटलेलं नाही. राज्य सरकारने ताबडतोब कर्जमाफी द्यावी हीच आमची मागणी. ठीक आहे. संजय बनसोडे, माझा प्रश्न याच्यामध्ये आता राजकारण्यांची मानसिकता, यांची माणसं, हा काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नाही. हा प्रश्न आर्थिक प्रश्न मूलतः स्पष्टपणे आहे. उत्पन्न दुप्पट करता येईल की नाही, हे करता येईल की नाही, थिओरॉटिकली हे शक्य आहे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. हे थिओरॉटिकली अशक्य अजिबात नाही. कसं शक्य होऊ शकेल? इसेन्शियल कमोडिटीज सारखे कायदे ज्या मालावर रिस्ट्रिक्शन्स आणतात, ज्याच्यामुळे स्टॉकिस्टमध्ये रिस्ट्रिक्शन्स येतात, एपीएमसी सारखे भयानक कायदे जिथे कमोडिटी एक्सचेंजेस आणि मला फ्युचर्स वापरता येत नाही. जर एखादा शेतकरी पेरताना, कापूस पेरताना त्याला 4 महिन्यानंतर किती विक्रीला काय मला किंमत मिळणार आहे हे जर कळत असेल, अशी व्यवस्था निर्माण करता आली, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ वॉल्स घालता आले आणि ह्याचा इन्फ्लेशनची जी मूळ भीती आहे, जो आता उल्लेख झाला, इन्फ्लेशनची भीती मूळ काय आहे? कारण 65% जी आपली इन्फ्लेशनची बास्केट आहे, गुड्सची बास्केट आहे, ती ऍग्रिकल्चर कमोडिटीज आहे, ती शेतमालाची. त्याच्यामुळे शेतमालाचे भाव वाढले की इन्फ्लेशन वाढणार, ही एक गोष्ट आहे. परंतु ह्या अशा रीतीने जर आपण टॅरिफ वॉल्स आणि अशा रीतीने उत्पादन वाढ करून जर केलं तर शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल आणि जीडीपी ग्रोथ होईल. आणि त्याची क्रयशक्ती वाढल्यावर तो त्याप्रमाणे इंडस्ट्रियल कन्झम्पशन सुद्धा करेल आणि अशा रीतीने इन्फ्लेशनवर कंट्रोल येईल. त्यामुळे नुसतं भाव वाढून सूज आणायची नाहीये, उत्पन्न दुप्पट करायचा अर्थ जीडीपी ग्रोथ करायची. ठीक आहे. कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी हा एक मुद्दा आहे, पण या शेतकऱ्याला या सगळ्या चक्रातून बाहेर काढणं शक्य आहे, कारण त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? शेवटची 30 सेकंद. हे शक्य, पण त्यासाठी ना सरकारला एक व्यवस्था निर्माण करावी लागेल. अशी कुठली व्यवस्था नाही फक्त मॉनिटरिंग करणारी, कारण शेतमालाचं उत्पादन हे हवामानावर आधारित असतं. पुढच्या वर्षी मान्सून कसा असेल आणि प्रोडक्शन जास्त होईल की कमी होईल सांगता येत नाही. जेव्हा प्रोडक्शन कमी होतं तेव्हा आपल्याकडे महागाई निर्देशांक असतो, CPI असतो, WPI असतो. ते पाहून लगेच RBI ओरडते, तिकडे अनालिस्ट ओरडतात, लगेच बंदीचे निर्णय पटापट घेतले जातात दर पाडण्याचे. पण दर वाढण्याचे निर्णय असतात ना, ते कधीच घेतले जात नाहीत. त्यामुळे ते निर्णय ऑटोमॅटिक सरकारी पातळीवर कसे होतील अशी एक व्यवस्था निर्माण करता आली पाहिजे की जेव्हा कधी 10 मार्केटमध्ये हमी भावाच्या खाली दर जाईल तेव्हा लगेचच 10% इम्पोर्ट ड्युटी वाढेल, दर 20% दर खाली गेला तर 20% इम्पोर्ट ड्युटी वाढेल, किंवा निर्याती आपोआप लगेच निर्यातीवरची जी बंधनं लगेच जातील, अशी काही ती व्यवस्था असली पाहिजे. पण तसं होत नाही. राज्य सरकारने प्रस्ताव द्यावा, कुठल्या तरी मंत्र्याला भेटावं,
ह्यामध्ये 4 महिने 6 महिने जातात, ठीक आहे, तोपर्यंत माल विकलेला ठीक असतो. आहे. एकच पाटील- मुद्दा- पाटील- एकच- मी पटेलजी मुद्दा असा आहे की आता या अधिवेशन संपेपर्यंत हा गोंधळ असा चालू राहणार का शेतकऱ्यांनी दिलासा मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा? कारण तुम्ही व्यापाऱ्यांना आणि उद्योगपतींना देते तर काय हरकत आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी तर फक्त 30,000 कोटीची आहे, 78 लाख कोटीची कर्ज तुम्ही माफ करून टाकलीत. शेतकऱ्याला दिलासा मिळणार, फक्त पद्धतीचा कुठली पद्धत कुठली पद्धत वापरायची शोधताय? मला नाही, गंमत नाही नाही, कळत. बरोबर आहे ना. मग जर समजा म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, कर्जमाफी आणि कर्जमुक्ती जमीन आसमानचा फरक आहे या दोन शब्दामध्ये. महाराष्ट्राच्या सरकारला कर्ज माफी नको आहे, तर कर्जमुक्ती शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि ते देण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीने अभ्यास व्हायला पाहिजे. का तर मागे स्वामीनाथन आयोगाने अभ्यास नीट केला नाही असं तुमचं म्हणणं आहे? बेशक केलेलं आहे, कोण नाही म्हणलं मग तुम्हाला. तुम्ही लागू का करत नाही, मग एक मिनिट ऐकून घ्या. एकच नाव घेऊन चालायच्या ऐवजी जर समजा पंतप्रधान मोदी साहेब जर सांगत असतील की 5 वर्षामध्ये उत्पन्न दुप्पट करतो, याचा अर्थ समजून घ्यायचं तुम्ही ना. 4 लोकांकडून अभ्यास करून त्याच तुम्ही परत शिफारसी घेणार आणि त्याच्यावरती परत अजून एक कमिटी बसवणार आणि मग त्याचा एक अहवाल नाही, करणार आणि मग तो आता- 2 वर्षांनी लागू करणार. आता मग निवडणूक आल्यानंतर तुम्ही कर्जमाफी करणार आता का? कमिटी नाही. आता काय सांगितलं एक मिनिट लक्षात घ्या. आता आम्ही सरळ सरळ सांगून चुकलोय. काय चुकलोय की 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. चुकलात म्हणजे तुम्हाला वाटतं- नाही, नाही, तुम्हाला आम्ही खात्री नाही. सांगून टाकलंय. अच्छा. सांगून टाकलोय आम्ही. आता जर समजा आम्ही नाही केलं तर 5 वर्षांतर आम्ही मतदानाला जाणार आहे ना. लोक बघतील ना तेव्हा आम्हाला. ठीक आहे. मतदार तर एवढी आता risk पण तुम्हाला घेतली आम्ही. नाही रिस्क घेतली. मतदार तर तुम्हाला आता पण विचारतात की सोयाबीनला आणि तुरीला हमी भाव का मिळत नाही, तुम्ही एक्सपोर्टवरती निर्बंध कसे काय टाकता मध्ये आधीच, आणि असे सगळे मतदार विचारत असतो. पण मला माहित नाही की या मतदारांचे प्रश्न तुमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत. हरकत नाही, शेतकऱ्याला इथं लढायची संधी आहे आणि शेतकरी कायम लढत राहिलेला आहे. त्याने कधीही रडण्याचा मार्ग स्वीकारलेला नाहीये. पण आपल्याला याचा विचार करावा लागेल की शेतकरी आयुष्य पण संपवतोय आणि ते काही आपल्या दृष्टीने फार बरी गोष्ट नाहीये. त्यामुळं आंख में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो, जिंदा रहना है तो तरकीबें खूप सारी रखो. कारण हे जी राजकीय व्यवस्था आहे ती अशीच तुम्हाला उभी राहू देणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आता स्वतः संघटित होऊन आपल्यासाठी लढणारी लोक तिथं असली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा ABP माझा.